सुखासद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या या बहादूरपूर या गावामध्ये बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुंदर अशा पूर्णाकृती पुतळ्याचं पूजनीय भिक्खू संघाच्या द्वारा अनावरण करण्यात आलं। आपणा सर्वांना या निमित्ताने धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी आपणा सर्वांना धम्मदेशना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंद जिथेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमंत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या या बहादूरपूर गावामध्ये बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत सुंदर आणि भव्य अशा पुतळ्याचं अनावरण भिक्खू संघाच्या द्वारा संपन्न झालं। सोबतच आपल्या संपूर्ण गावामध्ये अत्यंत सुंदर आणि भव्य अशी धम्म मिरवणूक सुद्धा आपण काढली। आता आपण धम्मदेशना श्रवण करत आहात, त्यानंतर आणखी एक धम्मदेशना आपल्याला श्रवण करायचे आहे। पुन्हा मला वाटतं संध्याकाळचा गाण्याचा पण कार्यक्रम आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमचा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण दिवसभर आज तुम्ही धम्मचिंतनामध्ये आहात, धम्म कार्यामध्ये तुम्ही आहात। या कार्यासाठी आपण सर्वांनीच अत्यंत परिश्रमपूर्वक अशा प्रकारची मेहनत घेतली, परिश्रम केले, दानपुण्य केलं आणि अत्यंत सुंदर भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। खरं तर या परिसरामध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो, म्हणजे धम्मदेशना देण्याच्या दृष्टिकोनातून। तर आपल्यामध्ये असणारी जी धार्मिकता आहे, आपल्यामध्ये असणारी जी श्रद्धा आहे, विशेष रूपाने बाबासाहेबांच्या प्रती असणारी जी श्रद्धा आहे ती आम्हाला पाहायला मिळाली। आम्ही जेव्हा पुतळा बघितला तर अत्यंत आम्हाला हर्ष झाला, आनंद झाला की एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा आपण या ठिकाणी निर्माण केला। खरोखरच आपलं सर्वांचं कौतुक आहे। आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीच्या भावना आहेत। बाबासाहेबांनी बुद्धांचा विचार आपल्याला दिला। आता 2 दिवसानंतर 14 एप्रिल सुद्धा आहे आणि एप्रिलच्या अगोदर, म्हणजे एप्रिलला तारीख तुम्हाला काही मिळाली नसेल, त्यामुळे एप्रिलच्या अगोदर आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं म्हणजे अनावरण केलं।
14 एप्रिल सुद्धा आपण अत्यंत उत्साहामध्ये संपन्न करत असतो, कारण बाबासाहेबांच्या मुळे हे जे जीवन आहे हे जीवन आपल्याला बाबासाहेबांमुळे प्राप्त झालं. जे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत, आनंदाने, स्वाभिमानाने जे आपण जीवन जगत आहोत, हे सर्वस्व बाबासाहेबांच्या असीम पुण्यामुळे, त्यागामुळे हे सर्व काही आपल्याला बघा प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब आपले आदर्श आहेत, बाबासाहेब आपले उद्धारकर्ता आहेत. बाबासाहेबांमुळे आपण हे सर्वस्व सुखपूर्वक असं जीवन जगत आहोत. तर बाबासाहेबांना सुद्धा आपण वाचलं पाहिजे, बाबासाहेबांना सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, आणि बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं याचं सुद्धा आपण चिंतन मनन केलं पाहिजे. 1956 बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. धम्म आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. धम्माचं आचरण करणे, धम्माला समजून घेणे, धम्म जाणल्यामुळे आपलं काय हित होते, आपलं काय कल्याण होते, आपला काय लाभ होतो, ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर हे मोठं पुण्य आहे तुमचं. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. असा क्षण पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये येत नाही, आणि त्यामुळे भिक्खू संघाच्या धम्मदेशना अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आपण श्रवण केल्या पाहिजे. धम्मदेशना श्रवण केल्यामुळे, बुद्धाचा उपदेश श्रवण केल्यामुळे वर्तमान काळामध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं, वर्तमान काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे, हा सार धम्मदेशनेमधून आपल्याला प्राप्त होत असतो. कदाचित तुम्ही धम्मदेशना ऐकत नसल्यामुळे विहारामध्ये, विहार सुद्धा आपण बघितलं, छोटस विहार होतं. विहारामध्ये जात असता का तुम्ही? विहारामध्ये जाता? वर्षावास होतो इकडे? नाही, काहीच होत नाही. वर्षावास होतो? हा, वर्षावास होतो. वर्षावासामध्ये आपण विहारामध्ये कंटिन्यू केलं पाहिजे 3 महिन्यापर्यंत, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा. तसं बाबासाहेबांनी किमान दर रविवारी का होईना आपण विहारामध्ये गेलं पाहिजे असा आदेश दिला, धम्म आदेश दिला. म्हणजे किमान 8 दिवसातून एकदा का होईना आपल्याकडून धम्माचं आचरण झालं पाहिजे. आपल्या परिवारासह आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. विहारामध्ये गेल्यामुळे एक संस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी आपली मदत होऊ शकते, आणि त्यामुळे संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. संस्कारेण संस्कृती असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल तर संस्कार तुमच्यावरती होणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात बघा, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, आणि या भांडवलीशाहीच्या विरोधामध्ये तुम्हाला मानसिक सामाजिक संघर्ष करता यावा, यासाठी मी बुद्धांचा विचार तुम्हाला देत आहे. म्हणजे बुद्ध विचारामुळे मनुष्याचं मन हे प्रबळ बनत असते, शक्तिशाली बनत असते. कारण बाबासाहेब स्वतः असं म्हणतात की धम्म संस्कारामुळे माझं मन मजबूत झालेलं आहे, मला एक प्रकारचं नैतिक बल प्राप्त झालेलं आहे. आणि ज्या ज्या मनुष्याकडे नैतिक बल असते, नीतिमत्ता, सदाचार, शील ज्या ज्या मनुष्यामध्ये असतो, तर तो मनुष्य बघा नेहमी सुखपूर्वक असं जीवन जगत असतो. ज्या मनुष्याकडे शील नसेल, सदाचार नसेल, नीतिमत्ता नसेल, सद्गुण नसेल, चांगल्या प्रकारचं आचरण नसेल, तर तो मनुष्य कधी सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे सुखपूर्वक जर जीवन जगायचं असेल तर आपल्याकडे शील, सदाचार, नीतिमत्ता असणं अत्यंत गरजेचं आहे. मग हा शील, सदाचार, ही नीतिमत्ता आपल्याला कशातून मिळते, कुठे मिळते? तर विहारामध्ये आपण गेलो, विहारामध्ये आपण पंचशील ग्रहण केलं, आपण विहारामध्ये बुद्धवंदना घेतली, धम्मवंदना घेतली, संघवंदना घेतली, आपण ग्रंथाचं पठन केलं, चिंतन केलं, मनन केलं, तर त्यामधून आपल्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात.
मानवी जीवनामध्ये बघा, हे जीवन भगवंत असे म्हणतात की फार अनमोल आहे. क्षणभंगूर आपलं जीवन आहे. कधी केव्हा कुठे काय होईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे जेवढं काही मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे. धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे. धम्माला जो मनुष्य समजून घेतो, जाणतो, धम्मानुसार जो मनुष्य जीवन जगत असतो, तर त्या मनुष्याची उन्नती बघा होत असते. त्या मनुष्याची प्रगती होते. त्या मनुष्याची कधीही अधोगती होत नाही. मग धम्म का आहे? सदाचार का आहे? नीतिमत्ता का आहे? जसं आता सुरुवातीला तुम्हाला बनतेने बघा सील दिलं. एकदा 5 सील दिले तुम्हाला, ज्याला पंचशील असं आपण म्हणत असतो. हे 5 सील बघा आपल्या सुखी जीवनाचा पाया आहे. ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी सुखपूर्वक जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आलं पाहिजे, माझ्या मनातील राग द्वेष लोभ मोह मीपणा अहमपणा गर्व ईर्ष्या आदी या सर्व विकाराला मी नष्ट केलं पाहिजे, तर या 5 शिलाचं आपण नेहमी अनुसरण केलं पाहिजे. या 5 शिलाला आपण समजून घेतलं पाहिजे. मग हे शील आपण कधी धारण करू शकतो? आपल्या मनामध्ये बुद्धाप्रती श्रद्धा असेल, आपल्या मनामध्ये धम्माप्रती श्रद्धा असेल, आपल्या मनामध्ये संघाप्रती जर श्रद्धा असेल, तर आपण शील ग्रहण करू शकतो. 3 रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धा म्हणजे काय? तर श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे विश्वास. म्हणजे बुद्धावरती माझा विश्वास आहे, धम्मावरती माझा विश्वास आहे, संघावरती माझा विश्वास आहे. अलीकडे बाबासाहेबांमुळे हा धम्म आपल्याला प्राप्त झाला, हा धम्म विचार आपल्याला प्राप्त झाला. त्यामुळे बाबासाहेबांवरती सुद्धा आपली श्रद्धा आहे. म्हणजे बाबासाहेबांवरती सुद्धा आपला विश्वास आहे. मग बाबासाहेबांवरती आपला विश्वास आहे, बाबासाहेबांना आपण सर्वस्व मानतो, बाबासाहेबांमुळे हे जीवन आपल्याला प्राप्त झालं आहे. मग बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं त्याचं आचरण करणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्या हितासाठी सांगितलं, आपल्या सुखासाठी सांगितलं, आपल्या कल्याणासाठी सांगितलं. मग बाबासाहेबांनी काय दिलं? तर बाबासाहेबांनी बुद्धांचा विचार आपल्याला दिलेला आहे, बुद्धांचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. तर त्या धम्माचं अनुसरण करणे या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला बुद्धाचा विचार सुखाकडे घेऊन जातो. मग तो कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, संप्रदायाचा असो, कोणताही व्यक्ती असो, या सृष्टीवरती या भूतलावरती जो जो मनुष्य सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, तर त्या मनुष्याने बुद्ध विचाराला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बुद्धांचा विचार मानवी मन आणि मनाला परिशुद्ध करण्यासाठी बुद्धाचा विचार आहे. कारण मनुष्याचं मन जोपर्यंत परिशुद्ध होत नाही, मनुष्याचं मन जोपर्यंत निर्मळ होत नाही, तोपर्यंत मनुष्याच्या कायेद्वारा वाचेद्वारा आणि मानसिक अवस्थेद्वारा काया वाचा मन असेल, या तिन्ही अवस्थेच्या द्वारा मनुष्य कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे हा बुद्ध विचार आहे. आपण भगवंत असे म्हणतात की या शीलाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. जो जो मनुष्य शील धारण करतो कायेच्या द्वारा वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा, काया म्हणजे आपलं शरीर आहे, शरीराच्या द्वारा आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये, कधी चोरीचं कर्म आपल्या जीवनामध्ये आपण करू नये, व्यभिचाराचं कर्म आपण कधी करू नये, कधी खोटं बोलू नये, कधी निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये, आपण कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करू नये. म्हणजे एकंदरीत काया वाचा आणि मनाच्या द्वारा, मनाने मनुष्य राग द्वेष लोभ मोह मीपणा अहमपणा गर्व ईर्ष्या आदी विकाराला धारण करत असतो. या विकाराला नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे बुद्धांचा विचार आहे, धम्म आहे, नीतिमत्ता आहे. बुद्ध विचार जर आपण आपल्यामध्ये अनुसरला, त्यानुसार जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, भौतिक आपली उन्नती होऊ द्या, कितीही भौतिक उन्नती जरी आपली झाली असेल, परंतु सुखपूर्वक जर जीवन आपल्याला जगायचं असेल, तर बुद्ध विचार बघा आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्ध विचार जर आपल्या सोबत नाही, शील सदाचार जर आपल्या सोबत नाही, तर आपण सुखपूर्वक जीवन कधीही जगू शकत नाही. आणि त्यामुळे ज्या ज्या मनुष्यांना असं वाटतं की मी सुखपूर्वक असं जीवन जगलं पाहिजे,
माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं मग पारिवारिक दुःख असेल किंवा आध्यात्मिक दुःख असेल, या दोन्ही प्रकारचं दुःख माझ्या जीवनामध्ये कधीही उत्पन्न होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण नेहमी बघा धम्माला अनुसरलं पाहिजे, धम्माला जाणलं पाहिजे आणि धम्माला अनुसरून धम्माला जाणून जीवन जगण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताच्या धम्मामध्ये असंख्य उपासक उपासिका बघा, ज्या ज्या लोकांनी बुद्ध विचाराला जाणलं, ज्या ज्या लोकांनी बुद्ध विचाराला समजून घेतलं, त्या त्या लोकांचं बघा हित झालं आहे, त्या त्या लोकांचं कल्याण झालं आहे. ते लोक बघा सुखाच्या मार्गाने जीवन जगत आहे. बाबासाहेबांनी सुद्धा भगवंताचा धम्म जाणला, समजून घेतला आणि त्यामुळे बाबासाहेबांनी स्वतः त्या सुखाची अनुभूती घेतली. कारण जोपर्यंत मनुष्य स्वतः एखाद्या गोष्टीची अनुभूती घेत नाही, तोपर्यंत इतरांना मनुष्य कधी सांगत नाही. भगवंताने सुद्धा म्हटलं आहे की भिक्षूंनो, भिक्षुणींनो, उपासकांनो, उपासिकांनो, मी जो धम्म तुम्हाला सांगत आहे, मी धम्म विचार जो उपदेशाच्या द्वारा तुम्हाला देत आहे, त्या धम्माचं मी स्वतः अनुसरण केलं, त्या धम्माचं मी स्वतः आचरण केलं. मी अनेक जन्मामध्ये दान दिलेलं आहे, मी अनेक जन्मामध्ये शील पालन केलं आहे, मी अनेक जन्मामध्ये प्रज्ञेचा अभ्यास केला आहे. म्हणजे जे जे कुशल कर्म, पुण्यकर्म, चांगल्या प्रकारचे मी कर्म केले, त्या कर्माचं फळ आज मला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये दान कर्म केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. हे कुशल कर्म जर तुम्ही धारण केले, हे कर्म जर तुम्ही केलं, तर याद्वारा तुमचं पुण्यकर्म होते आणि तुमचं जर पुण्यकर्म होत असेल, तर तुम्हाला सुखाने जीवन जगण्यासाठी हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म तुम्हाला बघा सहाय्यक ठरत असते. बाबासाहेबांनी स्वतः धम्माला जाणलं, धम्माला समजून घेतलं आणि स्वतः धम्माचा अभ्यास केला, धम्माचं चिंतन मनन केलं आणि त्यानंतर बघा चिंतनाअंती 1956 साली बाबासाहेबांनी स्वतः धम्माची दीक्षा घेतली आणि सर्व त्या काळामध्ये 6 लाख लोकांना बाबासाहेबांनी नागपूर या धम्मभूमीमध्ये बघा दीक्षा दिली. म्हणजे स्वतः जोपर्यंत मनुष्य धम्माचं आचरण करत नाही, तोपर्यंत इतरांना खात्रीपूर्वक आपण ते सांगू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा आदर्श बघा आपल्या समोर आहे. ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांना स्वीकारलं, त्या त्या लोकांचं मंगल झालेलं आहे, त्या त्या लोकांचं हित झालं, त्या त्या लोकांचं कल्याण झालेलं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब आपले खऱ्या अर्थाने वर्तमान काळामधील बघा कल्याण मित्र आहे. बुद्ध तर आपले कल्याण मित्र आहेतच, परंतु बाबासाहेब सुद्धा आपले कल्याण मित्र आहे. आणि त्यामुळे आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल, आपल्या स्वतःचं मंगल करून घ्यायचं असेल, आपल्या स्वतःचं हित करून घ्यायचं असेल, तर बाबासाहेबांनी दिलेला जो बुद्धांचा विचार आहे, बाबासाहेबांनी दिलेला जो समतेचा विचार आहे, स्वातंत्र्याचा विचार आहे, बंधुत्वाचा विचार आहे, या सर्व प्रकारच्या सद्गुणाला आपण धारण केलं पाहिजे. आणि या सर्व प्रकारच्या सद्गुणाला धारण करणारा मनुष्य सदा सर्व काळ बघा सुखपूर्वक जीवन जगत असतो. आणि त्यामुळे बांधवांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. नक्कीच आपण अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म, कुशल कर्म केलेलं आहे. तर ही जी धार्मिक चळवळ आहे, ही धार्मिक चळवळ आपण खूप चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत आपण विहारामध्ये गेलं पाहिजे, रोज गेलं पाहिजे, एखाद्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे आणि आपल्या पिढीवरती सुद्धा आपण तसे धम्माचे संस्कार बघा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे अधिक काही बोलणार नाही, भंतीचे सुद्धा म्हणजे बोलणार आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना भुका सुद्धा लागलेल्या आहे. हळूहळू जरा संख्या घराकडे वळत आहे. संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम आहे ना, संध्याकाळी गाण्याच्या कार्यक्रमाला यावं लागेल पुन्हा, कारण गाणे महत्वपूर्ण आहेत. एका धम्मदेशनात काय कधी ऐकता येते? गाणे ऐकता येतात का? नाही. गाणे आवडतात ना आपल्याला, म्हणजे जे कर्णप्रिय आहे, जे आवडणार आहे, ते जास्त अधिक आपल्याला प्रिय असते. गाणे तर आपण नेहमीच ऐकतो, पण कधी कधी धम्मदेशना सुद्धा आपण श्रवण केल्या पाहिजे. गाण्याचा कार्यक्रम तर होतच राहतो, पण भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपल्या हितासाठी असतात, आपल्या सुखासाठी असतात, आपल्या कल्याणासाठी असतात. आणि त्यामुळे जाता जाता मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांनी हा पवित्र धम्म
आपल्याला दिलेला आहे. त्या धम्माचं आचरण करणे, त्या धम्माला धारण करणे, त्या धम्माला समजून घेणे आणि धम्म आचरणाच्या दृष्टिकोनातून आपल्या भावी पिढीला आपण निर्माण करणे हे आपलं अद्य नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आज अत्यंत कुशल कर्म आपण केलं, पुण्यकर्म केलं. बाबासाहेबांच्या उपकाराची जाण ठेवून बाबासाहेबांचा अत्यंत भव्य असा पुतळा आपण निर्माण केला. अत्यंत आपण महान असं हे कार्य केलं आहे. या सर्व प्रकारच्या पुण्यकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.